आज सकाळी सकाळी बघून आहे ना एवढ्या भाज्या खूप मस्त वाटलं, कारण की इतक्या फ्रेश भाज्या आणल्या होत्या. तर पप्पा महाबळेश्वरला गेले होते ना, तर त्यांच्या मित्रांच्या फार्म हाऊसच्या तिथे शेती आहे, तर तिथून हे सगळं आणलं होतं. वांगी तर एवढी छान काटेरी होती, मला खूप आवडली होती. म्हटलं कधी मी त्याची भाजी बनवते. कोबी, पावटा हे सर्व तिथूनच आणलं होतं. आणि चिक्कू पण झाडाचेच होते. आणि स्ट्रॉबेरीचं क्रश आणलं होतं त्यांनी, आणि जाम आणला होता पायनॅपलचा. तर हे सर्व महाबळेश्वरवरून पप्पांनी आणलं होतं. आणि आदवेद आता नुकतंच बोलायला लागलाय, तो मोठ्या आवाजात म्हणत होता दादा. तर खूप छान आवाज काढतो तो आता, म्हणजे बोलायला लागला की खूप छान बोलतो. आणि ह्यांच्या डब्याला मला द्यायची होती बिटाची कोशिंबीर. तर काय झालं, एवढी गडबड होती की त्याला मी तडका द्यायचंच विसरले, आणि कोशिंबीर डब्यात दिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे मी काय तडका दिलाच नाही. तर मग मी काय केलं होतं, बिटामध्ये मीठ, थोडंसं लिंबू, साखर टाकून हलवलं, ते मिक्स केलं आणि तसंच दिलं, आणि मी काय तडका टाकलाच नाही. आणि आज मी डब्याला केली ती चवळी. आणि ह्यांचे एवढा गडबडीत पण त्यांना ना अंगठी हवी होती माझ्याकडून. किती दिवस झाले ती माझ्याकडे होती, पण इतके दिवस मागितले नाही, पण गडबडीच्या वेळेसच त्यांनी मागितली. आणि तन्मय ना आ करून झोपला, तर त्यांनी ना तन्मयच्या तोंडामध्ये ना साखर टाकली झोपेमध्ये. तर तो चिडूनच उठला होता, त्याची झोप मोड झाली होती. आणि मग ह्यांचा टिफिन तर रेडी झाला होता, पण आम्हाला कोशिंबीर खायची बाकी होती, त्यामुळे मग थोडासा त्याच्यात तेल टाकून तडका केला मिरचीचा. त्याशिवाय काय कोशिंबीरीला टेस्ट लागत नाही. मग संध्याकाळी आदवेला खेळायला घेऊन गेले होते मी खाली सोसायटीत. तर इथे ना आल्याचं रोप आलं होतं, खूप मस्त असं आलं होतं आल्याचं रोप. काकू आहेत ना खराटा बनवत होता. तर आमच्या सोसायटीमध्ये खूप म्हणजे झाडं आहेत नारळाची, तर सारख्या फांद्या पडतच राहतात. त्यामुळं त्याचा काय उपयोग करावा, तर खराटा अशा प्रकारे बनवत असतात काकू. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.